सर, काल जे काही दहिसरला घडलं त्याच्यानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तुम्ही सुद्धा संध्याकाळी तिकडे गेला होता. या सगळ्या गोष्टीवर बघितलं गेलं तर जिकडे दादरला कबूतरखान्यावर जेव्हा एवढे लोक आली तेव्हा कुठलाही गुन्हा दाखल नाही करण्यात आला, पण आता गुन्हा दाखल करणं कसं काय गोष्टीकडे बघतात? नाही, पोलीस तर बायास आहेत, त्याच्यात काय वादच नाही. आणि संजय निरुपम सारख्या भैया लोकांना मराठी पोलीस का सपोर्ट करतायत हे न उमजण्यासारखं आहे. आम्ही असं कालपर्यंत मानत होतो. सन्माननीय एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आमचं सरकार आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे. आणि मग जर ह्या लोकांच्या विचारांचं सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणार आहे कुठलं सरकार आहे? जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलट त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला परत पाठवता आणि आमच्या मराठी मुलांना जेलमध्ये टाकता. हे कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे. आणि संजय निरुपमला पण मी सांगणार आहे आणि माझी पोलीस खात्याला पण सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्यावर जोर जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक होईल आणि तो संपूर्ण मुंबईभर होईल. त्यामुळे त्या संजय निरुपमला तुम्ही काय कंट्रोल करायचं तो करा, नाही तर आमच्यावर अशा केसेस टाकून जर तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात तर ते शक्य होणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने केलेली जोर जबरदस्ती केलेली भाषा जी आहे ती व्यवस्थित शिकली जात नाही, त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा असं देखील ते म्हणतात कालच्या भाषणामध्ये. किती वर्ष प्रेमाने सांगणार? 1960 सालापासून प्रेमानेच सांगतोय त्यांना. अजून किती प्रेमाने सांगणार? जर मला असं वाटतं शाळेत पण आपल्याला शिक्षक प्रेमाने सांगायचे की बाबा भाषा शिक, भाषा शिक, कुठली भाषा असेल ती यायची नाही. मग जर शाळेत छडी मारली की भाषा यायची. मला असं वाटतं मराठीत एक म्हण आहे, छडी लागे छम छम विद्या ये घम घम. आता जोपर्यंत प्रेमाने सांगतोय तोपर्यंत तुम्ही शिकत नव्हता. आणि मुळात विषय असा आहे, कारण अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणार आहेत, टॅक्सीवाले आहेत, हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा. मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर त्या संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? ते लोक भाषा शिकायला तयार आहेत, ते म्हणतात आम्हाला इथे पोट भरायचं, आम्ही भाषा शिकू. संजय निरुपमला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कुठल्याही रिक्षेवाल्याला नाही, कुठल्या टॅक्सीवाल्याला नाही आहे. प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि शशांकराव सारख्या लोकांनाच आहे. नाही वापरला शब्द तो. तुम्ही काल तिकडे गेलेला होता, काही पदाधिकाऱ्यांचा संवाद साधला? हो, आमच्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो आणि डीसीपींनी मला, तिथल्या जे डीसीपी साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं की संजय निरुपमवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण जर पाहायचं तर सध्या वारंवार सांगितलं जात आहे संघटनांकडनं की आम्ही बंद करू, पूर्णपणे कुठेतरी बंद झाला तर सर्वसामान्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागेल. अशात एकदा हिंमत असेल तर बंद करून दाखवाच त्यांनी. आम्हाला पण बघायचं आहे की मुंबईला वेटीस कोण धरू शकतं. ते बाहेरचे येऊन भैये मुंबईला वेटीस धरणार का? आम्हाला पण बघायचंच आहे. जे आकडे सांगितले जातात की इतका लोक खोटे आहेत ते. अविनाश जाधव खोटे म्हणतात, मात्र तरीही लोक जर संप करणार असेल तेच गोष्ट तुम्ही बोलताय का की आम्हाला तेच बघायचं? हो, आम्हाला बघायचंच आहे ना की मुंबई बंद करण्या एवढी ताकद भैयांमध्ये आली आहे का? आम्हाला बघू दे. जवळपास 15 लाख रिक्षा चालक संपवले जातील असं देखील शशांकराव पण म्हणतात. कसले 15 लाख आणि घातला 15 माणसं जाणार नाहीत. आणि त्यांची मुळात मानसिकताच नाहीये संपावर जायची. ते म्हणतात आम्ही मराठी भाषा शिकायला तयार आहोत. त्यातल्या बऱ्याच लोकांना तर येते. मग शशांकरावला काय प्रॉब्लेम आहे? आणि कायदा आहे, कायद्याचं तुम्हाला पालन करावंच लागेल ना. जर कायदा आहे
तर ते कायद्याचं पालन करणार नाही, हा कुठला उर्मटपणा आणि उद्धटपणा? आणि नाही पालन करायचं, तुमच्या इकडे रोजगार मिळत नाही म्हणून तुम्ही आला तिथे. तुम्ही सांगतात की संजय राऊत संजय निरुपमवर गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्याला पुढे अटक केलेली नाही दिसली मनसे. नाही, माझ्या मते तो काही अटकपात्र गुन्हा नसेल, त्यामुळे केली नसेल अटक. काय अटक बिटक करायची तर ते आम्हालाच करतात. संजय निरुपमला वगैरे भैया लोकांना सूट दिली पोलिसांनी. कायद्याच्या बाबतीमध्येच विचारतो. काल परिवहन विभागाने पुन्हा आता सूचना आणि हरकती मागवणारा एक ड्राफ्ट तयार केला आहे, ज्याच्यामध्ये मराठी सक्ती करण्यात येत आहे. याचा अर्थ यापूर्वीचं जे परिपत्रक आहे ते कुठेतरी कायदेशीर कारवाई करण्यापुरतं पुरेसं नव्हतं, आणि त्यामुळे आता परिवहन विभागाने आता हे ड्राफ्ट काढलेला आहे. त्यामुळे 30 जर दिवस कायद्यात त्रुटी असतील तर 30 दिवस लागू दे, नाही तर 20 दिवस लागू दे, कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आमचं काय म्हणणं नाही की 2 दिवसातच अंमलबजावणी करा. कायद्याची अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे. विषय फक्त मध्ये सोडू नये प्रताप सरनाईक यांनी, एवढीच विनंती आहे. कुठल्याही दबावाला त्यांनी बळी पडू नये. शिवसेनेतच 2 गट पडले आहेत. संजय निरुपम एकीकडे वेगळी भूमिका घेतली. मला असं वाटतं जर आज आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपमच्या त्यांनी स्वतः कानाखाली मारली असती. तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी तरी मारावी. संदीपजी, दुसरा मुद्दा असा आहे, मराठी भाषा संवाद अनिवार्य आहे, ही तर चांगली गोष्ट आहे. मात्र जवळचं भाडं नाकारणं किंवा त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, मग तो कुठल्याही भाषा बोलणार असो. एका ज्येष्ठ पत्रकाराला ठाण्यामध्ये असा अनुभव आला की तो प्रवास करत होता, जवळचं भाडं नाकारण्यात आलं त्याला, पण अमराठी रिक्षा चालकांनी त्यांनी भाडं नाकारलं नाही आणि तो संबंधित ठिकाणावर. मी म्हटलं ना, त्याच्यामध्ये मराठी अमराठीचा विषय नाहीये, भाडं कुठलंही घेतलंच पाहिजे. याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कामान आहे. आणि हा ज्येष्ठ पत्रकार नाही, हा कॉमन मॅनला पण येणारा अनुभव आहे. सर, एक वेगळा प्रश्न होता. 2 दिवसांपासून एक प्रकरण मुंबईत सध्या चर्चेला खूप आलेलं आहे. आगरीपाड्यामधील एका नाही, मला त्या प्रकरणाची माहिती नाहीये. पण मनसेची भूमिका एकंदरीत काय असेल? कारण प्रकरण मला भाजपकडून केला जातोय मुंबईत. प्रकरण मी पूर्ण पहिले माहिती करून घेईन, मगच त्याच्यावर बोलेन. अर्धवट प्रकरणावर मी बोलणार नाही. बागेश्वर महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकलेले होते आणि त्यानंतर त्यांनी तो वेडा आहे हो बागेश्वर महाराज. हा कोण आहे बागेश्वर महाराज? ते असं म्हणाले होते की आता तुम्हीच युद्ध कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये. एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. ओके. दुसरा एक महत्वाचा विषय गोरेगावच्या निस्को कंपनीचा. त्याच्यामध्ये मी परवा पण 2 नावं सांगितलेली, त्यांची पोलीस अजूनही चौकशी करत नाहीये. त्यातलं एक नाव होतं, अतिशय महत्वाचं नाव होतं, ते म्हणजे त्याचे ऑर्गनायझर कृष्णा पटेल. आणि दुसरं मी नाव सांगितलेलं त्याचे जे लायझनिंगवाले आहेत ते इंद्रजित सिंग. आता या इंद्रजित सिंगवर ह्याच्या आधी सुद्धा एक खार पोलीस स्टेशनला FIR दाखल झालेला आहे. कशाचा FIR दाखल झालाय? तर त्याच्या ऑफिसमध्येच काम करणाऱ्या एका मुलाकडनं जबरदस्ती 1 लाख रुपये तिच्या मोबाईलमधनं ट्रान्सफर करून घेतले, असा तो FIR आहे. बरं, हे जे जबरदस्ती पैसे ट्रान्सफर करून घेतले, ही घटना कुठे घडली? तर ती खार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली. म्हणजे खार पोलीस स्टेशनमध्ये बसून त्याच्याकडनं जबरदस्ती पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यामध्ये 2 खार पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा आरोपी आहेत. ते मॅटर न्यायालयात गेलं, तिकडनं FIR दाखल करण्याचे आदेश दिले आणि मग FIR दाखल झाला. म्हणजे पोलिसांमध्ये जो लायझनिंग करतो इंद्रजित सिंग, त्याची किती ओळख आहे, त्याचे किती कॉन्टॅक्ट आहेत, आणि मग या पोलिसांची साठालोट असणाऱ्या इंद्रजित सिंगला या संपूर्ण ड्रग केसमध्ये वाचवण्याचा प्रयत्न पोलीस कशावर न करणार नाहीत, हा प्रश्न आमच्या मनात उपस्थित राहतो. सर, याला जोडूनच विचारतो, कारण यामधील आणखी एक आरोपी जो आहे आनंद पटेल, त्याचे वडील मुकुंद पटेल यांच्या संदर्भात देखील
वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळी माहिती समोर येते. ते स्वतः रेशनिंग माफिया आणि हवाला माफिया आहेत आणि या ड्रग्स मध्ये देखील हवाला मार्फत त्यांच्यावर आधी पण ड्रग्सच्या संदर्भातल्या केसेस आहेत. त्यांची कुठेतरी या संदर्भात त्यांना चौकशीपासून दूर ठेवलं जाते काय वाचण्याचं खूप लोकांना दूर ठेवलं जाते. मी तुम्हाला नावं सांगा, कृष्णा पटेल असेल, हा कोण लखन तो असेल, हा इंद्रजित सिंग आहे, या लोकांची चौकशीच करत नाही. आणि वरती कमिशनर साहेब सांगतात आम्ही कोणालाही स्पेअर करणार नाही. मग स्पेअर करणार नाही तर चौकशी का नाही होत? पोलीस आयुक्तांची भेट घेणार या प्रकरणात. आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय या प्रकरणात. प्रत्येक वेळा काय भेट घ्यायला पाहिजे असं नाही ना, पत्रावर पण होते ना कारवाई. आणि मुळात हा तुमच्या कॉन्शियसचा विषय आहे की तुम्हाला कोणाला वाचवायचं आहे का तुम्हाला निपक्षपातीपणे तपास करायचा आहे. हे पोलिसांना जगासमोर दाखवावं लागेल की आम्ही निपक्षपातीपणे तपास करतोय. बोलून होत नाही, कृती दिसावी लागते. म्हणजे कुणाकडे वाचवतं असं म्हणायचं ते direct. निश्चितपणे वाचवत आहेत. मी सांगितलं ना, आता ते इंद्रजित सिंगची बॅकग्राऊंडच अशी आहे की जो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने एकाकडनं 1 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतो, याचा अर्थ त्याचं पोलिसांची किती साठलोट आहे आपल्याला दिसतंय. तुम्ही दहिसरलाही जाऊन आलात, तेव्हा पण तुम्ही हे 2 नावं त्यांच्यासमोर पण घेतली होती, चिमट्यांसमोर. ते काय त्याच्यावरून अजूनपर्यंत त्याचा अरे काही- चिमट्यांच्या त्या चेहऱ्यावरची माशी झालत नाही, आता काय करणार त्याला. मग पुन्हा एकदा जाणार आहेत का या सगळ्या संदर्भामध्ये? आम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि आम्ही याचा फॉलोअप करणार. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत रोज आम्ही हे प्रश्न उपस्थित करणार. का रिमाइंडर पत्र सारखं पाठवून राहणार? नक्की पाठवत राहणार. आम्ही परवा सुद्धा पत्र पाठवलेलं आहे. डीसीपी साहेबांना पण पाठवलंय, सिनियर साहेबांना पण पाठवलंय आणि त्याची चौकशी करा. वॉचमन बिचमनवर सगळं प्रकरण घालून हे बंद करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, तो अत्यंत चुकीचा आहे.